बदल मारली आणि त्यांना कमीत कमी आम्ही 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच त्यासाठी आणि या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर कॅप्टन आहेत माझ्या समवेत अंजूर संघाचे. कुणाल, कालचा खेळ कसा राहिला, एकूणच कशा प्रकारे ॲनालाइज करायला आणि आज काय अपेक्षा आहेत तुमच्या खेळाडूंकडून? नक्कीच कालचा खेळ आमच्या बाजूने होता. आज तीच आम्ही पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे, तर एकूणच काय वाटतं की त्यांच्या विरुद्ध खेळताना काही प्रेशर वगैरे असणार आहे का? नाही, प्रेशर वगैरे काय नाही. आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. टॉस मात्र तुमच्या बाजूने लागला नाही, प्रथम बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता आणि आता बॅटिंग करत असताना 6 षटकामध्ये काय वाटतं किती स्कोअर चांगला असेल? 60+ स्कोअर चांगला असेल. 60+ संघामध्ये काही चेंजेस वगैरे? हा, जितू आणि गिरीश परत आलेले होते. येस, म्हणजे संघ अजूनच जास्त बळकट झालेला आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील या सेमीफायनल सामन्यासाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की सेमीफायनल सामन्याचा टॉस जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स नांदकर टीमच्या कॅप्टनने. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि लगेचच सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. थँक्यू. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल आदरणीय यशवंतजी सोरे साहेबांना. नेहमीच या आमणे लोणाड परिसरामध्ये जिथे जिथे स्पर्धा असतात तेथे त्यांची उपस्थिती जरूर पाहायला मिळते. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन ते जरूर हजर राहत असतात. त्यांचं शेड्यूल फार बिझी असतं, मात्र तरी देखील बिझी शेड्यूलमध्ये ते वेळ काढत असतात, कारण येथील जनतेवर त्यांचं भरभरून प्रेम आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा व्यापारी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि एक अतिशय जबरदस्त गोड असं मनमिळावू व्यक्तिमत्व. अंजूर संघ आपण लक्षात घ्या, तुमचं जे डगआउट असणार आहे ते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला असेल. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय राजकुमार नाईक आणि सन्माननीय रणजित नाईक यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पद्मावती चषक 2022मध्ये उपस्थित सर्व पाहुणे, खेळाडू आणि प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अनिकेत घरत यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. अनिकेत घरत, स्कोररची भूमिका पार पाडण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय महादेव घरत साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. अंजूरगावचे समाजसेवक, त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. माजी सभापती सन्माननीय महादेव घरत साहेब यांची देखील मोलाची उपस्थिती आम्हाला लाभत आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांनी बसू नये प्लीज, आणि व्हॉलेंटियर्स जरा तिकडे लक्ष द्या. तिकडे खुर्च्या वगैरे व्यवस्थित आहेत की नाहीत ते तुम्ही पाहायचं आहे.
आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना एक नम्रतेची विनंती आहे. आपण पडद्याच्या पाठीमागे जाऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पडद्याच्या आतमध्ये कोणीही बसू नका प्लीज. आमच्या डावीकडे जे काही प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे, प्लीज आपण तिथून बाजूला व्हायचं आहे. तुमच्यासाठी चांगले कक्ष देखील उभारण्यात आलेले आहेत. त्या प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन आपण सामन्याचा आनंद लुटायचा आहे. कॉपरेट करा मित्रांनो. 5 दिवस खूप चांगलं सहकार्य तुमचं आम्हाला मिळालेलं आहे आणि आता फक्त 2च सामने बाकी आहेत, सेमीफायनल आणि फायनल. सो प्लीज कॉपरेट करायचं आहे. पडद्याच्या आतमध्ये कुठल्याही प्रेक्षकाने बसू नये प्लीज. एक ओव्हर झाल्यावर सेमीफायनल सामन्याला येथे सुरुवात केली जात आहे. गावदेवी अंजूर विरुद्ध गावदेवी नांदकर. गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय. नांदकर टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. अंजूर टीमच्या माध्यमातून संकेत मनेरा आणि मुकेश पाटील. काल शेवटच्या मॅचमध्ये संकेतनं खूप चांगली अष्टपैलू कामगिरी केली होती आणि सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. भरोडी संघाला कालच्या शेवटच्या मॅचमध्ये त्यांनी पराभूत केलं होतं. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अक्षय कोळी. अक्षय कोळी असेल, अक्षय थेटे असेल, या गोलंदाजांनी फार चांगला मारा केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सामन्याचा पहिला बॉल. ओहो, सुरेख बॉल, काय वेग होता. वाईड यॉर्करचा वापर पहिल्या चेंडूवर चॉप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संकेतनं, मात्र पूर्णपणे त्याला बीट करून बॉल निघून गेलाय सरळ विकेट कीपरकडे. थोडंसं अपील देखील करण्यात आलं, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झालेला नाही. रिप्लेमध्ये ते स्पष्ट होत असताना, परंतु एका चांगल्या बॉलनं सुरुवात केली आहे या उपांत्य फेरीच्या सामन्याला अक्षय कोळीनं. प्रत्येकी 6 षटकांचा हा सामना. एका नेत्रदीपक चेंडूनं सुरुवात केली गोलंदाज अक्षयनं. ऑफ साईडला 5 खेळाडू आहेत, ऑन साईडला 4 खेळाडू. यावेळेस ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केला, एक देखणा फटका, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वायडिश लॉंग ऑफला थोडीशी फंबलिंग जरूर झाली होती मयूरकडून, मात्र जास्त काही नुकसान होणार नाही नांदकर संघाला. पहिली धाव या सेमीफायनल सामन्याची धावफलकावर अंकित केली जाते फलंदाज संकेत मनेराच्या माध्यमातून. सन्मान्य नवनाथजी सुतार आणि सन्मान्य अमोल जाधव साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक नांदकर संघाच्या गोलंदाजांसाठी आहे. नांदकर संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. तुम्ही पाहत आहात पद्मावती चषक 2022, स्पॉन्सर्ड बाय पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पुढचा बॉल फेस करेल मुकेश पाटील. बॉल हवेत आहे, मिसटाईम फटका, परंतु फिल्डरपर्यंत कॅरी होत नाहीये. बॅकआउट ऑफ द पॉइंट. सुदैव म्हणावं लागेल फलंदाज मुकेशचं. खेळायचं होतं समोरच्या दिशेनं, ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची बाहेरची कडा लागली होती आणि थोडा काळ चेंडू हवेत देखील राहिला होता, परंतु फिल्डरपर्यंत पूर्णपणे बॉल कॅरी झाला नाही. आणि या दरम्यान एक धाव घेण्याची संधी होती मुकेशकडे. मुकेशने देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. थोडी सावध सुरुवात ही म्हणावी लागेल, थोडीशी संथ सुरुवात. गोलंदाज खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगल्या वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अक्षय कोळीच्या माध्यमातून. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, परंतु थेट मिडॉनला फिल्डरकडे थोडीशी फंबलिंग झाली त्या ठिकाणी. धाव तर मिळालेली नाही, मात्र कदाचित धावचीतची संधी निर्माण झाली असती. गोलंदाज थोडासा नाखुश आहे क्षेत्ररक्षकावर. आशिष कोळी मिडॉनला फिल्डिंग करतोय, मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे. फलंदाजांवर प्रेशर थोडंसं वाढत चाललंय, कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये जरूर चौकार षटकारांची अपेक्षा असते सलामीवीरांकडून. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असणार आहेत. प्रत्येकी 6 षटकांचा हा सेमीफायनलचा सामना पद्मावती चषक 2022 मध्ये. भरपूर ऑनलाईन क्रिकेट रसिक आमच्याशी जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेचे आयोजक ऋतिक कोट आणि गणेश पाटील यांच्या माध्यमातून. अंजूर संघाच्या खेळाडूंसाठी देखील काही पारितोषिक आहेत. दरम्यान हा बॉल लॉफ्ट केलाय मिडॉनच्या डोक्यावरून. बॉल निघून जातोय लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार.
अंजूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अंजूर संघाच्या फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. दोन्हीकडून पारितोषिकं लावण्यात आलेली आहेत. जोरदार संघर्ष चेंडू आणि बॅटमध्ये निश्चितच पाहायला मिळेल आणि ते चित्र येथे पहिल्याच ओव्हरमध्ये स्पष्ट होत असताना, कारण पहिले 4 चेंडू फार चांगले टाकलेत अक्षयनं, मात्र 5व्या चेंडूवर अक्षयचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. ओव्हरपिच बॉल होता, त्याचा फायदा उचलला आणि लॉंग ऑनच्या वरून बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. संकेतच्या बॅटमधून हा पहिला षटकार या सामन्यातील. संघाची धावसंख्या आता मात्र 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज मार्गस्थ होतोय अक्षय कोळी. सामना करेल संकेत मनेरा. ओ एज्ड अँड गॉन. व्हॉट अ ग्रेट कॅच. मोरेश्वर सुतारनं कमाल केली आहे. एस्टनच्या पाठीमागे एका हातानं झेल समाप्त केलाय. बिग ब्लो. अंजूर संघाला हा मोठा धक्का. संकेत मनेरा इज गॉन. धावसंख्या 1 बाद 8 धावा. आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही थोडासा परिवर्तन करतोय. मायक्रोफोनवर येत आहेत माझे सहकारी समालोचक. यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मिस्टर राहुल भोईर. थँक्यू सो मच अजय गरत. संघाची धावसंख्या 8 वरती आहे. सेमीफायनल अक्षय ठेटे. अवध विकेटनं आक्रमण करायचं होतं. अंड्रस हा फटका तिथं डीपमध्ये फिल्डर मात्र उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे आणि मुकेश पाटीलनं त्याचा फायदा देखील लगेचच घेतलाय. प्रीतम मडवी आलेत नवीन फलंदाज. संघाची एकूण धावसंख्या धावा फलकावरती या दरम्यान 10 धावा आहेत. दहा धावा स्कोअर बोर्डवरती. वन डाऊनसाठी फलंदाज प्रीतम मडवी आलेत. चांगली मॅच होईल. अंजूर विरुद्ध नानकर अशी नक्कीच प्रेक्षणीय मॅच या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट दोन टीममध्ये. अक्षय ठेटे ओव्हर द विकेट ना. पुढचा चेंडू आक्रमण करायचं होतं. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. नाईक सरांचा इशारा आपल्यापर्यंत व्हाईट बॉल झालाय. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या एकूण 11 वरती आहे. ॲक्शन रिप्ले. चांगला डिसिजन अंपायर दिनेश नाईक सरांच्या माध्यमातून. धावसंख्या 11. 11 1 1 1 1 1 ओव्हर द विकेट ना. गती कमी केली आहे. टॉप एजचा फटका फसला. मिस्तामिंग शॉट मोरेश्वर कडनं झाली आहे चूक. सोपा झेल इथे मात्र डॉप झाला. महत्वाची मॅच आहे आणि या नक्की सेमीफायनल मॅचमध्ये चुका करून जमणार नाहीये. भरपूर वेळ होता मोरेश्वर सुतारकडे आणि झेल ड्रॉप झाला. कॅचेस विनिंग मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ असा हा ब्रीद वाक्य. आता झेल ड्रॉप झाला. प्रीतम मडवी आता मात्र साकिंग येणार सज्ज खेळण्यासाठी. अक्षय ठेटे सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या पहिलं षटक अक्षय कोळीचं होतं पॉवर प्लेचा. ओव्हर द विकेट ना. दरम्यानचा चेंडू चांगला आहे आणि LBW ची विकेट देखील आली. परतावा लागेल प्रीतम मडवीला. मैदानाच्या बाहेर लागणारा धक्का या दरम्यानचा दुसरा मैदानाच्या आतमध्ये.
अक्षय आलेत, आकाश आलेत, माफ करा, आकाश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या धावाफलकावरती एकूण 12 धावा आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. संघाची एकूण धावसंख्या 12. 2 खेळाडू बाद. मुकेश पाटीलनं 3 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात. आकाश पाटील आता मात्र प्रथमच साकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. चांगली मॅच होईल, चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल या सेमीफायनल मॅचमध्ये. ओव्हर द विकेट ना आक्रमण करायचं होतं. ऑन्ट्रेचा हा फटका तर डीपमध्ये फिल्डर या दरम्यान उपस्थित होते, मात्र खराब फिल्डिंग झाली आहे आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4 धावा. फिल्डरकडे आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 16 वरती 16 नंबर. सो धावाफलकावरती पहिली इनिंग अक्षय ठेटे. ओव्हर द विकेट न फटका हवेत खेळलेत. टायमिंग झालं नाहीये, तिथे फिल्डर उपस्थित आहेत, मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असं वाटलं होतं की हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र काशच्या बॅटमधून दमदार फटका षटकार. अखेरीस संघाची धावसंख्या 22 वरती. संकेत गोलंदाजी मार्क वरती. दरम्यान या षटकामध्ये गोलंदाज
दरम्यान ही सेमीफायनलची मॅच आहे. ड्रॉच्या माध्यमातून शीर्षक मोडुली बी संघ क्वालिफाय झाला ग्रँड फिनाले मेगा फायनलमध्ये. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. थोडं सहकार्य करा. संकेत ओव्हर द विकेट फटका सुंदर सँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेनं हा आक्रमण मुकेश पाटीलच्या बॅट मधून तडाखा बिग 6. दरम्यानचा हा चेंडू चांगला आहे. संकेत आता मात्र कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्याच्यानंतर हा चेंडू लेन थोडीशी दरम्यान आपल्याला वेगळी पाहायला भेटली. चेंडू दरम्यान कमी गतीने देखील होता. तिकडे चेंडू खाली देखील राहिला. संघाचे धावसंख्या एकूण 28 वरती 3 खेळाडू बाद. गावदेवी अंजूर विरुद्ध गावदेवी नानकर अशी ही लढत आहे. चांगली मॅच होईल. अजून एक चांगला चेंडू हा देखील आला डॉट. चांगली वापसी चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू षटकार होता. त्याच्यानंतरचे लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. विकेट टू विकेट गोलंदाजी दरम्यान करत असताना आता संकेत सेमीफायनल मॅच आहे. 100% कमिटमेंट द्यावी लागेल. चांगला क्रिकेट खेळावा लागेल. सुनील गरत काहीतरी चर्चा करतायत मुकेश पाटीलची. मॅच देखील महत्वाची आहे. त्यासाठी मात्र चांगला खेळ करावा लागेल. मी गरज देखील साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. महादेवची गरज साहेब तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अंजूर गावच्या ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा दरम्यान संपर्क बरोबर आला नाही. अंपायरचा इशारा लेग बायचा आलाय आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 29 धावा 29 इन बोट. 29 धावा धावापलकावरती सुनील गरत आता नक्कीच प्रथमच स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज असतील. संकेतनं कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर विकेट टू विकेट गोलंदाजी आता मात्र होत असताना या मॅचमध्ये ओव्हर द विकेट ना संकेत सुनील गरजसाठी चेंडू चांगला आहे. टाप करत असताना चेक केलं शॉटला आणि एक धाव इथनं मीडिया आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या एकूण 30 या आकड्यावरती आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 30 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. कालच्या दिवसामध्ये गावदेवी अंजूर संघाचा भरपूर दमदार आणि चांगला खेळ राहिला होता आणि ही मॅच भरपूर महत्त्वाची आहे. क्रुशियल सामना असणार आहे. सेमीफायनलची मॅच आहे. इथनं जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. एक चांगली धावसंख्या बनवली तर एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अगुटप्पाचा आहे आणि तो डॉट देखील येतोय. चांगली गोलंदाजी आणि चांगली वापसी देखील. पहिला चेंडूवरती षटकार आला होता. त्याच्यानंतर फक्त 2च धावा खर्च केल्या दरम्यान गोलंदाज संकेतनं येणारा 4 चेंडूंवरती एकूण षटक या दरम्यानचे 3 कंप्लीट झालेत. पाणी घेऊन जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा केस संपल्या. 10च्या सरासरीनं संघाची धावसंख्या धावपलकावरती एकूण 30 आपल्याला पाहायला मिळतात.
डीजे तीन ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या 10च्या सरासरीनं 30 आहेत. स्कोर बोर्डवरती धावा अक्षय कोळी. साकिंग इनला मॅच आपण थोडीशी स्पीडअप करा प्लीज. ओव्हर द विकेटनं आदरमान गती कमी केली आहे, त्याचा फायदा झाला गोलंदाजाला. सेकंड स्पेलमध्ये आलेत गोलंदाज अक्षय कोळी. संघाच्या एकूण धावसंख्या धावफलकावरती 30 आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30 धावा स्कोर बोर्डवरती. आणि आता मात्र विकेट टू विकेट गोलंदाजी देखील पाहायला मिळते या मॅचमध्ये. फटका सुंदर आहे. तिथे फिल्डर या दरम्यान उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची भरपूर चांगली झाली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 32 धावा स्कोर बोर्डवरती. षटक या दरम्यानचा 4था मार्गस्थ असताना धावा फलकावरती 32 आहेत. स्पर्धेचा नक्कीच दरम्यान बघतो आपण. आजचा निर्णायक दिवस 6वा दिवस आहे. 19 जानेवारी बरोबर 14 जानेवारीला स्पर्धेचा नक्कीच आगाज झाला होता. उद्घाटन सोहळा कंप्लीट झाला होता आणि आज आपण निर्णायक दिवसामध्ये आहोत. आणि सेमीफायनल भरपूर महत्त्वाचे असणारे. जिंकणारा संघ क्वालिफाय करेल मेगा फायनलमध्ये थेट. मग तो कुठला संघ असणार आहे. ऑलरेडी चेंजचा गेम वडवली बी संघ दाखल झाला. अक्षय सोबत विकेट ना. सुनील गरजसाठी फटका तर चांगला अंतराच्या दीपमध्ये तिथं फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत फेक मात्र एवढी चांगली नव्हती. काही धावा घेण्याचा प्रयत्न अजून होईल का तर नकार देत असताना एकच धावेतनं मिळते. आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या इकडं पुढे जाते. धावसंख्या एकूण 33. 3-3 लॉस ऑफ 3. 30 षटक 3 चेंडू कंप्लीट. 33 धावा धावफलकावरती. 3 विकेट गमावल्यात. सुनीलनं 4 बॉलमध्ये 4 बनवल्यात. मुकेशनं 8 बॉलमध्ये 10 बनवल्यात. आतापर्यंत अक्षयची गोलंदाजी चांगली राहिली. 1.3 चेंडू त्यानं आतापर्यंत हाताळलेत. 1 विकेट देखील घेतली. चांगलं क्रिकेट. संघाची धावसंख्या 33. अक्षय या षटकामध्ये गोलंदाज. थोडासा नक्कीच मॅच स्लो सुरू आहे. थोडंसं सहकार्य करा.
ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट ना. मुकेश साकिंग इनला आडव्या बॅटनं घ्यायचा होता. ऑनसाईडला हा फटका मिड विकेटला क्लिअर करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हा देखील चेंडू खाली राहिला. चांगली गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी आतापर्यंत भरपूर चांगली. दरम्यान अंड्रेचा हा फटका. तिथं डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली अक्षय टेटेकडनं. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतात. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटका दरम्यानचा 4थं मार्ग असते. हे 6 वर्षी प्रत्येकी मॅच आपण आजच्या दिवसामध्ये नक्कीच खेळवतोय. एक चांगली संकल्पना आहे. पद्मावती चषक 2022 अप्रतिम आयोजन आणि सुंदर ही क्रिकेट टुर्नामेंट. अप्रतिम आयोजन. ऋतिक कोट आणि गणेश पाटील आणि सर्व नक्कीच ग्रामस्थ मंडळ नानकरचं, नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स असेल, त्याच्यानंतर सर्वच खेळाडूंचं देखील चांगलं योगदान. स्पर्धेसाठी बॅक टू द बॉलर. समोर खेळले व्ही शेप मध्ये. फटका तर चांगला आहे. तिथं फिल्डिंग या दरम्यान झाली आहे खराब. चेंडू जाधव बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील इथनं 4 धावा चौकार. सन्माननीय निशाताई आनंद पाटील ज्या सरपंच आहेत त्यांचं मात्र शुभागमन त्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच ॲक्वागार्ड जे नक्कीच जो बक्षीस आहे तो नक्कीच आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. त्यांचं देखील मनापासून आभार. आमच्या सन्माननीय निशाताई आनंद पाटील जे सरपंच आहेत नक्कीच माननीय श्री भरत पांडुरंग पाटील यांचं देखील मनापासून आभार. आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी नक्कीच ॲक्वागार्ड सुंदर नक्कीच दरम्यान तो फिल्टर आपल्याला पाहायला मिळेल. आणि सुंदर त्याच्यातलं पाणी देखील असतं. खूप छान तो पाणी दरम्यान तुम्हाला नक्कीच प्यायला मिळेल. एक बार पिओ 100 साल जेव्हा असं म्हटलं जातं. आणि तो नक्कीच ॲक्वागार्ड बघूया कुठल्या खेळाडूला दरम्यानच्या दिवसामध्ये दिलं जाईल. आणि त्याच्या पुरस्कर्त्या त्या ताई आहेत आणि ताईंचं शुभागमन निशाताई अनंत पाटील यांचं आमच्या व्यासपीठावरती झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. निशानंद पाटील आणि त्याच्यासोबत अनंत पाटील यांचं देखील शुभागमन. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे शुभम राऊंड विकेटना. चेंडू या दरम्यानचा चांगला आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदन कॉट बाईन खेळाडू बाद.
येते तिथे फिल्डर आहेत मध्ये चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. के एम कुणाल मात्रच्या बॅटमधून हा षटकार आणि ऐवाज येईल बघडला असेल तर आपण यायचं. आता पडद्याच्या बाहेर तुम्हाला ऐवाज येईल बघडायचं. सन्माननीय प्रकाश पाटील यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती. आक्रमणाला आता मात्र सुरुवात. के एम कुणाल मात्रेनं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. शुभम सोबत विकेट ना कुणाल साठी. फुल टॉस आहे, हा फटका तिथे फिल्डर उपस्थित नाहीयेत, दूरवर नाही येतील. चेंडू शोधून फेक करेपर्यंत कॉलिंग दरम्यानची चुकली आहे मोरेश्वर कडनं, पुन्हा एकदा झाली आहे चूक आणि रनआउटची विकेट. खेळाडू बाद. सन्माननीय निशाताई आनंदा पाटील यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करूया. ज्या सरपंच देखील आहेत आणि तलवडीच्या यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. अर्जुली चौडीच्या नक्की त्या सरपंच आहेत आणि ताईंचा आपण शुभ सन्मान सत्कार करूया स्पर्धेच्या माध्यमातून. ऋतिक कोड यांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सत्कार करावा. संघाची धावसंख्या 46-46 आहे. नवीन फलंदाज हरीश नक्कीच व्यासपीठावर तुम्हाला आमचे पाहुणे पाहायला मिळतील. पाहुण्यांचा आपण मान सन्मान शुभ सन्मान सत्कार देखील करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. या दरम्यानचा फटका हवेत मिस्तामिंग शॉट. झेलची संधी मात्र झेल कोण घेणार हा मोठा प्रश्नचिन्ह. सन्मान्य महेश जाधव ग्रामपंचायत सदस्य नानकर सांगेश यांचं शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय प्रकाश पाटील जे समाजसेवक आहेत त्यांचे देखील आपण शुभ सन्मान सत्कार करूया. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावर टास्क बॉक्समध्ये आपल्या देखील शुभ सन्मान सत्कार केला जाईल. त्यांच्याकडे नक्कीच आम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली, त्यांचा देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांचा देखील मान सन्मान शुभ सन्मान सत्कार स्पर्धेचे आयोजक ऋतिक कोड यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करतोय. तो विकेटनं पूल केला, फटका शॉट सुंदर तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 10 वितना 1 मीडियम आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 49-49. राम नाईक समाजसेवक अंजूर गावचे यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती 49. कुणाल म्हात्रे आता मात्र साकिंग यायला सज्ज असतील खेळण्यासाठी. शुभम सोबत विकेट ना बाफला जाऊन कट करण्याचा प्रयत्न तिथे बघतो आपण. अगोदर स्लीप झाले होते. मोरेश्वर सुतार धावीतनं मिळणार नाहीये. चेंडू माता आला शेवटचा हा डॉट. एकूण षटकं संपलेत 5 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 49 आहे. अजून एका षटकाचा खेळ बाकी या मॅच मध्ये. टीम गावदेवी अंजू 49 वरती 5 खेळाडू बाद झालेत. आतापर्यंत गावदेवी नानकर संघाने खूप चांगला आणि उत्कृष्ट खेळ या मॅच मध्ये केलाय. यस डीजे
शिवसेना शाखाध्यक्ष देखील आहेत ते नानकर गावचे आणि ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतो. या आपण देखील आपलं हार्दिक स्वागत आहे. अंतिम षटक अक्षर थेट येतं. संघाची एकूण धावसंख्या धावपलकावरती 49 आहे. हरीश आता मात्र साकिंग याला खेळण्यासाठी सज्ज असतील. हा शुभ सन्मान सत्कार देखील तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. वध विकेटनं खराब आहे चेंडू, मात्र त्याच्यावरती जास्त काय नुकसान झाला नाहीये. धाव एक मेल आणि जाऊया आपण टी व्ही एम्पायर अर्थातच रेफर केला डिसिजन. जाऊया कंट्रोल रूम मध्ये. परेश महाजन आपण या. फेअर डिलिव्हरी, नो बॉल नसणार आहे. तर सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. 50 वरती धावफलक आहे. अक्षय ठेटी आणि आता समोर कुणाल म्हात्रे. चांगली कॉन्टेस्ट असणार आहे. हे 5 चेंडू भरपूर निर्णायक आणि महत्त्वाचे असतील या नक्कीच सामन्याचे. डेट ओव्हरच्या षटकादरम्यान मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या 50 वरती 5 खेळाडू आतापर्यंत टीम गावदेवी अंजूरनं गमावलेत. अक्षय टेटे वध विकेट. दरम्यान हुक केला, शून्यला फटका, सुंदर आहे. धावा चांगला मिळतील. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 54. 6 वर्षी माशे कुणाल काल देखील भरपूर चांगला आणि अप्रतिम के या स्पर्धेमध्ये गेला होता. आणि आता देखील 4 चेंडूमध्ये 11 बनवल्यात. म्हणजे चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती काल देखील. आणि आजच्या देखील दिवसामध्ये तो चांगला के करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेटनं टेटेचा पुढचा चेंडू. दरम्यान अंतराचा हा फटकापर्यंत नक्कीच डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आता मात्र नक्कीच केला जाईल. ही चूक महागात पडेल. एक चूक दरम्यान जे होते ना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा नक्कीच या दरम्यान कधी कधी आपण मोठे फटके बघत असतो आणि त्या चुका महागात पडतात. क्रुशल मॅच हा ऍक्शन रिप्ले आक्रमण पर्यंत नक्कीच करणार. फिल्डर देखील उपस्थित होते, मात्र फेक इथं आपल्याला खराब पाहायला भेटली. त्याचा फायदा कुणाल मात्र केएम ने घेतले स्ट्राईक स्वतःकडे. संघाची धावसंख्या अब तक 56. धावा धावफलकावरती आहेत. अंजूर विरुद्ध नानकर अशी ही प्रेक्षणीय लढत. सेमीफायनल ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू भरपूर चांगला होता, गती कमी केली होती. चांगला चेंडू ओव्हर द विकेटनं आणि स्लो मोशन मध्ये ऍक्शन रिप्ले देखील दाखवला जातोय. चांगली गोलंदाजी. संघाची धावसंख्या 56. षटक अंतिम. कुणाल साकिंग येनला यावेळेस हा फटका मिस्टामिंग शॉट. मात्र भरपूर वेगानं अक्षय टेटे चेंडू पर्यंत पोहोचले होते, मात्र झेल ड्रॉप झालाय. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. सोपं नाहीये चेंडू रिलीज करून पुन्हा एकदा नक्कीच फॉलो थ्रू मधून मागे येऊन झेल घेण्यासाठी धावून जाणं. संघाची धावसंख्या 58. धावा धावफलकावरती आहेत. कुणाल म्हात्रे आतापर्यंत 7 बॉलमध्ये 15 बनवल्यात. सिंगल डबल धाव देखील खूप महत्वाचे, कारण का मॅचेस तेवढी क्रुशियल आहे. नक्कीच
अप्रतिम ही क्रिकेट टुर्नामेंट आणि 6-6 षटकांचे सामने होत आहेत. म्हणजे नक्कीच प्रत्येकी खेळाडूला या दरम्यान आपल्याकडे असलेला चांगला खेळ दाखवण्याची एक चांगली नामी संधी पद्मावती चषक 2022च्या माध्यमातून नानकरच्या मैदानावरती या स्पर्धेचं आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं. आमचे मित्र ऋतिक कोट आणि गणेश पाटील आणि ग्रामस्थ मंडळ नानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचं आयोजन. समोर खेळले फटका तिथे फिल्डर उपस्थित, चूक होणार नाहीये. अंतिम चेंडूवरती आली विकेट आणि एकूण पहिल्या डावाचा पहिला इनिंगचा खेळ संपलाय आणि धावा मात्र बनवल्यात. एकूण या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना 6 षटकाच्या अखेरीस 58 आणि 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 6 षटकांमध्ये. नक्कीच ही मॅच जिंकण्यासाठी आणि मेगा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम गावदेवी स्पोर्ट्स नानकरला. रमेश सुतार यांचा आपण शुभ सन्मान करतो. त्याच्यानंतर सन्माननीय आनंद पाटील जे उद्योजक आहेत नानकर गावचे, वैष्णवी ट्रान्सपोर्टचे नक्कीच ते दरम्यान मालक देखील आहेत, प्रोपरायटर आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. रवी कोट यांच्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान सत्कार. तर सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान सत्कार झालेत.
मनापासून सर्वांचा आभार. आमच्या अंपायर देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये. आता आणखी टीम मिटिंग झाली असेल तर गावदेवी अंजूर आपण फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीवीर फलंदाज गावदेवी नानकर संघ आपण पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण कमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच थोडासा करू याबद्दल. कमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे सहकारी समालोचक मित्र दमदार आवाज अजय गरत. बहुत बहुत धन्यवाद राहुल बोयर. सभी दर्शकों को एक बार फिर से अजय घरत का प्रणाम और सभी का हार्दिक स्वागत पद्मावती चषक 2022 में. पद्मावती ट्रॉफी 2022 नानकर स्पॉन्सर्ड बाय पद्मावती बिल्डर्स एंड डेवलपर्स. आज काफ़ी अच्छी संख्या में दर्शक भी यहाँ पर मौजूद है क्योंकि होम टीम इस समय एक्शन में है. सेमीफाइनल मुकाबला गावदेवी नानकर और गावदेवी अंजूर के बीच में खेला जा रहा है नानकर के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर. 59 रनों का टारगेट रखा गया है नानकर टीम के सामने फाइनल में पहुंचने के लिए. फिलहाल आदरणीय यशवंत सोरे साहब हमसे विदा लेते हुए. बहुत बहुत धन्यवाद साहब, आप यहाँ पर आए और इस टूर्नामेंट की शोभा को बढ़ाया. एक बड़ी मौजूदगी इस टूर्नामेंट के लिए माननीय श्री यशवंत सोरे साहब की. अपना कीमती समय उन्होंने दिया है इस टूर्नामेंट के लिए. पद्मावती ट्रॉफी 2022 के आयोजक ऋतिक कोट और गणेश पाटिल की ओर से आपके हम आभारी हैं. तो अब खेल की शुरुआत होने वाली है. 59 रन 6 ओवर्स में बनाने हैं और एक अच्छा टारगेट ये सेट किया गया है. बड़ा मुकाबला है, बहुत ज़्यादा बड़ा टारगेट भी नहीं है लेकिन एक ऐसा टारगेट है जहां पर काफ़ी ज़्यादा संघर्ष किया जा सकता है. और नानकर टीम को भी यदि ये मैच जीतना है तो अच्छी बैटिंग करनी होगी. नानकर टीम के सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं मोरेश्वर सुतार और उनके साथ मयूर दड़वी. मोरेश्वर ने पिछले मैच में गजब की पारी खेली थी, 9 चौके लगाए थे और मैन ऑफ द मैच भी बने थे. धुआंधार बैटिंग की थी उन्होंने. पावर प्ले में बहुत ही खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं मोरेश्वर सुतार. उनके सामने गेंदबाज है अजित डाकी, कल के हीरो. पहली गेंद नीचे रही थी, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, बाल बाल बच गए मोरेश्वर. बल्ले का अंदरूनी किनारा भी लगा था लेकिन विकेट कीपर तक क्यारी नहीं हुई गेंद. पहले बाउंस पर पहुंची थी और इस तरह के स्ट्रोक्स में खतरा ज़्यादा होता है. प्लेड ऑन होने की भी पूरी संभावना बन जाती है. ये विकेट ही ऐसा है, यहाँ पर गेंदें नीचे रह रही है और अजित डाकी ने भी इस विकेट का अच्छा फ़ायदा उठाया है. कल भी उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी. पहले मैच में 5 विकेटें निकाली थी वडुनगर के विरुद्ध और दूसरे मैच में भी 3 विकेट्स उन्होंने चटकाए थे. स्वीप लगाने की कोशिश, हल्की सी अपील, वहां पर गेंद को निकाल दिया है गैप में. कम से कम 2 रन लेना चाहेंगे मोरेश्वर. खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, अब जाकर उठाया गया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में. तब तक 2 रन पूरे. खाता खुलता हुआ इन 2 रनों से मोरेश्वर सुतार का और साथ में नानकर टीम का. बल्ले से लगी थी गेंद, अपील ज़रूर हुई थी अजित डाकी द्वारा लेकिन गेंद और बल्ले में थोड़ा सा संपर्क हुआ था. बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद गैप में चली गई थी. शॉर्ट फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के दरमियान. पारी की शुरुआत से हम देखें तो 10 के करीब का आस्किंग रेट है. नानकर टीम के बल्लेबाज यहाँ की परिस्थितियों से बहुत अच्छी तरह से वाकिफ है. मोरेश्वर का बल्ला पूरे टूर्नामेंट में बोला है. आगे निकले, इस बार खेला है बॉलर के बगल में से लेकिन मिड ऑन पर बहुत बढ़िया फील्डिंग कुणाल म्हात्रे की. टाइम नहीं कर पाए थे, गेंद के पिच तक भी नहीं पहुंच पाए थे और बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे. बल्ले के निचले हिस्से पर गेंद लगी थी. कोई रन नहीं इस गेंद पर. शुरुआत में यदि कुछ विकेट्स मिल जाते हैं अंजूर टीम को तो निश्चित रूप से अंजूर टीम के जीतने के चांसेस बढ़ सकते हैं. इम्प्रोवाइज तरीके से स्लॉक स्वीप किया है, बहुत ही शानदार स्ट्रोक, 4 रन. इसी तरह के बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं मोरेश्वर सुतार. कभी भी बॉलर को सेटल होने का मौका नहीं देते हैं. कभी रिवर्स स्वीप का इस्तेमाल करते हैं, कभी स्वीप लगाते हैं, कभी स्कूप का इस्तेमाल करते हैं और बिहाइंड स्क्वायर ज़्यादातर रन्स बनाते हैं. पॉइंट के पीछे या फिर स्क्वायर लेग के पीछे ज़्यादा रन्स बनाते हैं मोरेश्वर सुतार. हालांकि सामने भी बहुत बढ़िया खेलते हैं, वी में भी अच्छे ड्राइव्स लगाते हैं मोरेश्वर सुतार. मोरेश्वर को बांध कर रखना उतना आसान नहीं है क्योंकि क्रिकेट का हर स्ट्रोक वो खेलने में माहिर है. 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के.
अजित दाकी का ओवर हालांकि अच्छा घट रहा है। पहली गेंद डॉट रही थी, दूसरी गेंद पर 2 रन, फिर एक डॉट गेंद, लेकिन चौथी गेंद पर चौका जड़ा है मोरेश्वर सुतार ने। ऑफ स्टंप के पहले ही काफ़ी बाहर चले गए थे और फील्ड प्लेसमेंट को देखते हुए स्ट्रोक खेलना पसंद करते हैं। बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी सर्कल के अंदर था, उसके ऊपर से गेंद को निकाला था। अब वहाँ पर फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन किया गया है। बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी को बाउंड्री पर भेजा जा रहा है। फिर से शायद उसको अंदर बुला रहे कप्तान। समय का ख्याल रखना है प्लीज़, अंजुर टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक खिलाड़ी रखा गया है, एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर तैनात किया गया है। इस बार रिवर्स स्वीप हवा में है लेकिन गैप में निकाल दिया है। फिर से गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, एक और चौका। ओवर की अंतिम गेंद अच्छी गेंद थी, है यॉर्कर लेंथ खोद कर निकालने का प्रयास, बाल बाल बच गए इस दफा मोरेश्वर। बहुत अच्छी वापसी अजित दाकी की, साइड आर्म गेंदबाजी करते हैं, परफेक्ट यॉर्कर थी, बिल्कुल ब्लॉक होल में आती हुई किसी तरह से अपना विकेट बचाया है वहां पर मोरेश्वर सुतार ने। डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 10 रन बिना किसी नुकसान के। 59 रनों का पीछा कर रही है गांव देवी नानकर टीम। ये सेमीफाइनल मुकाबला है और जीतने वाली टीम फाइनल में पहुंचेगी। फाइनल में मुकाबला होगा चेंज द गेम ओडब्ल्यू बी से। एक ओवर के बाद 10 रन हुए हैं और बचे हुए 5 ओवर्स में 49 रनों की आवश्यकता। वैसे देखा जाए तो 4 गेंदें बहुत बढ़िया थी, लेकिन 2 अच्छे शॉट्स खेले मोरेश्वर ने, जिसके चलते जो आस्किंग रेट था उसके ऊपर इस समय टीम नजर आ रही है। 10 के थोड़ा सा नीचे का आस्किंग रेट था, लेकिन पहले ओवर में 10 रन आए हैं। ब्रेक थ्रू की आवश्यकता गांव देवी अंजुर टीम को। अंजुर टीम का कल का खेल बहुत ही लाजवाब रहा था। कल उनके बल्लेबाज भी छाए हुए थे। गेंदबाजी में कुणाल मात्रे और अजित दाकी ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था। संकेत मनेरा एक और उनकी गेंदबाज है जो एक अच्छे ऑलराउंडर है। अब कुणाल मात्रे गेंदबाजी के लिए आते हुए कप्तान है अंजुर टीम के, बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर। बल्लेबाजी में हम देखें तो संकेत ने 7 रन बनाए थे, मुकेश ने 17 रनों की अच्छी पारी जरूर खेली, लेकिन अन्य बल्लेबाज ज़्यादा योगदान नहीं दे पाए। कुणाल मात्रे ने आखिर में कुछ अच्छे शॉट्स जरूर खेले थे। 14 रन बनाकर मेरे ख्याल से नाबाद रहे थे कुणाल। नंबर 6 पर आए थे बैटिंग करने के लिए, लेकिन अब बल्लेबाजी में आपने क्या किया है उसको भूलते हुए एक नए सिरे से खेल की तरफ देखना होगा। गेंदबाजी सटीक लाइन और लेन पर करने का प्रयास करना होगा और जल्द से जल्द इस ओपनिंग जोड़ी को तोड़ने का प्रयास करना होगा यदि अंजुर टीम के दृष्टिकोण से इस मैच को हम देखें तो। और नानकर टीम के जो समर्थक है वो चाहेंगे कि ये 2 बल्लेबाज कम से कम और 2 ओवर्स तक क्रीज पर टिके, और यदि ऐसा होता है तो फिर नानकर टीम की स्थिति काफ़ी मजबूत हो सकती है। मोरेश्वर और मयूर दलवी ये 2 सलामी बल्लेबाज है। दोनों का खेलने का तरीका काफ़ी अलग है। मोरेश्वर काफ़ी चीकी बल्लेबाज नज़र आते हैं, यहाँ वहाँ फील्डर्स के गेंद को खेलना पसंद करते हैं, तो मयूर दलवी बड़े हिट्स के लिए जाने जाते हैं, पावर हिटर माने जाते हैं। कुणाल मात्रे की पहली गेंद, आगे रखी हुई गेंद, ड्राइव करने का प्रयास, बीट हुए और वहां पर पीछे खिलाड़ी भी बीट होते हुए गेंद जा रही है लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर। 22 के रूप में 4 रन। नसामधी सळसळत युवा नेतृत्व न्यायासाठी धडपडत, गरीबी लाचारीला मन त्याच सदा जळत, भाऊला पाहून वैरी त्याच्या दुर्पळत। काफी निराश है कैप्टन कुणाल मात्रे। विकेट कीपर से गलती हुई है, बहुत अच्छी गेंद थी, फुल लेंथ गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर बीट किया था मयूर को, लेकिन विकेट कीपर भी बीट हुए और पीछे जो खिलाड़ी है शॉट थर्ड मैन शॉट फाइन लेग पर, उनके पास भी ज़्यादा अवसर नहीं था, वो भी रोक नहीं पाए और महत्वपूर्ण 4 रन मिले हैं अतिरिक्त के सौजन्य से। स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के। कुणाल की अगली गेंद, एक और बेहतरीन गेंद, इस बार ऑन साइड में लॉफ्ट करने का प्रयास था। क्रॉस द लाइन खेलना इस विकेट पर खतरे से खाली नहीं है। मोरेश्वर सुतार ज़्यादा कामयाब इस वजह से रहे हैं कि वो लेट खेलते हैं, गेंद को आने देते हैं अपनी तरफ, काफ़ी लेट स्ट्रोक का चुनाव करते हैं, इसीलिए वो काफ़ी सफल रहे हैं। लेकिन कई बल्लेबाजों को हमने देखा है जिन्होंने जल्दबाजी की है, अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में कई डॉट गेंदे बल्लेबाज खेलते हुए नजर आए हैं। फिर से उठाकर खेलना चाहते थे, इनसाइड एज पैर पर लगी, विकेट कीपर का थ्रो, लेकिन निशाना चूकता हुआ और एक रन वहां पर पूरा किया गया है। इस 1 रन की बदौलत नानकर टीम का स्कोर अब 15 रन
बिना किसी नुकसान के। यहाँ से और 44 रनों की आवश्यकता है। 6-6 ओवर का ये मुकाबला। टॉस जीता था नानकर टीम के कैप्टन ने। पहले बल्लेबाजी के लिए उन्होंने कहा था गांवदेवी अंजुर टीम को, और अंजुर टीम की शुरुआत उतनी अच्छी रही नहीं थी। पहले ओवर में सिर्फ 8 रन आए थे, एक विकेट भी गिरा था, लेकिन दूसरे ओवर में ज़रूर 2 बड़े स्ट्रोक्स देखने को मिले थे। दूसरे ओवर में अक्षय थेटे के विरुद्ध 14 रन बनाए गए थे पावर प्ले में, यानी कि पावर प्ले में कुल मिलाकर 22 रन अंजुर टीम के बल्लेबाजों ने बनाए थे। जवाब में अभी तक 1.3 ओवर्स का खेल समाप्त हो चुका है। नानकर टीम का स्कोर है 15 रन बिना किसी नुकसान के। विकेटों का महत्व जानते हैं नानकर टीम के बल्लेबाज। बढ़िया गेंद, शानदार गेंदबाजी कर रहे हैं कुणाल मात्रे, बिल्कुल भी मौका नहीं दे रहे हाथ खोलने के लिए दोनों सलामी बल्लेबाजों को। अभी तक बहुत ही अच्छा ओवर घट रहा है। पहली गेंद पर चौका जरूर आया, लेकिन 22 के रूप में वो 4 रन आए थे क्योंकि विकेटकीपर द्वारा गलती हुई थी। जरा भी ढील नहीं देना चाहते हैं अंजुर टीम के कप्तान कुणाल मात्रे, और इसी तरह से यदि बॉलिंग होती रही तो जरूर जल्द से जल्द उनको एक विकेट भी मिल सकता है। दबाव कहीं ना कहीं अब बल्लेबाजों पर बनता हुआ। और शानदार शॉट, रचनात्मक स्ट्रोक खेला है मोरेश्वर ने, गेंद को निकाल दिया फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। हे रवि भाऊ नाव गाजे रवि। इस्तेमाल करते हैं मोरेश्वर सुतार। बहुत चतुराई के साथ, कुशलता के साथ, निपुणता के साथ और चालाकी के साथ बल्लेबाजी करते हैं। पूरे टूर्नामेंट में इसी तरह की बैटिंग उन्होंने की है और चौके लगाने में माहिर है मोरेश्वर सुतार। मोरेश्वर का ये तीसरा चौका। टीम का स्कोर अब 19 रन बिना किसी नुकसान के। गेंदे शेष है यहाँ से 25 रन बनाने हैं 40। विकेट की तलाश में इस समय अंजुर टीम के गेंदबाज। विकेट्स निकालने होंगे। इस बार लेट कट करना चाहते थे, ऑफसाइड में पॉइंट और थर्डमैन के बीच में से गेंद को निकालना चाहते थे, लेकिन बीट हुए गेंद नीचे रही थी। डॉट गेंद और इसके साथ ही कुणाल मात्रे का ओवर समाप्त होता हुआ। पावर प्ले की समाप्ति, स्कोर हुआ है 19 रन बिना किसी नुकसान के। जहां पर पावर प्ले में 22 रन बनाए गए थे अंजुर टीम द्वारा, जवाब में 19 ही रन बने हैं, लेकिन दोनों टीमों में फर्क यह है कि अंजुर टीम ने 3 विकेटें गंवा दी थी पावर प्ले में, नानकर टीम का एक भी विकेट नहीं गिरा है और बचे हुए 4 ओवर्स में 40 रनों की जरूरत। डीजे हे रवि भाऊ नाव गा चे विद्यमान पोलीस पाटील माननीय श्री रोशन नाईक साहेबांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। पद्मावती चषक 2022 मध्ये या स्पर्धेचे आयोजक ऋतिक कोट आणि गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। माननीय श्री रोशन पाटील साहेब, विद्यमान पोलीस पाटील अंजुरगाव, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत अंजुरगावचे समाजसेवक सन्माननीय पंडित नाईक साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तसेच माननीय श्री राजकुमार नाईक साहेब, सन्माननीय रणजित नाईक साहेब, आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय। आणि सन्माननीय तेजस नाईक साहेबांचे वडील माननीय श्री एकनाथ नाईक साहेब, समाजसेवक अंजुरगाव, यांचं देखील आगमन येथे झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। 24 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण या सेमीफायनल सामन्यामध्ये नानकर संघासमोर। खरं तर सामन्यामध्ये अजूनही भरपूर चुरस बाकी आहे, अशा प्रकारची ही लढत आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावा धावफलकावर नानकर संघाने लावलेल्या आहेत, एकही फलंदाज बाद झालेला नाही। नवीन षटक घेऊन गोलंदाज अजित दाकी। खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, सुरेख फिल्डिंग, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कव्हर्स मध्ये। अफलातून फिल्डिंग, निश्चितच चौकार वाचवलाय जितू तरेनं। एक अनुभवी खेळाडू आहे, भारदस्त देहयष्टी आहे आणि असं असताना देखील स्वतःला झोकून दिलंय। पाहू शकाल तुम्ही, हेलिकॉप्टर स्ट्रोकचा वापर केला होता जमिनी मार्गाने, खूप चांगला फटका होता आणि हा फटका जर फिल्डरला बीट करून गेला असता तर निश्चित चौकार मिळाला असता। मात्र स्वतःच्या डावीकडे डाईव्ह लगावत असताना जितू तरेनं हा चेंडू अडवलाय आणि निश्चितच 3 धावा वाचवल्यात। फक्त 1 धाव मिळाली आहे फलंदाजाला। एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर।
14 धावा मोरेश्वरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 9 चेंडूंचा सामना केलाय. मयूरनं 4 चेंडूंचा सामना करत असताना 6 धावांचं योगदान दिलंय. येणाऱ्या फलंदाजांमध्ये अक्षय थेटेचं येणं बाकी आहे. त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलो तर अक्षय कोळी देखील एक चांगला फलंदाज आहे. मोठमोठे फटके तो देखील खेळू शकतो. अंकितला कसं आपण विसरू शकतो, अंकितला देखील कोणी विसरणार नाही, कारण तो एक विस्फोटक फलंदाज आहे. तर चांगली फलंदाजी आहे, सखोल फलंदाजी आहे नांदकर संघाकडे. नांदकर संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. खूप चांगली कामगिरी खरं तर दोन्ही संघांची आतापर्यंत राहिली आहे. क्लीन बोल्ड, सुपर्ब डिलिव्हरी आणि पहा सेलिब्रेशन अजित दाकीचं. मोरेश्वरच्या इष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. या सामन्यामध्ये मोरेश्वर सुतार नावाचा एक मोठा अडसर दूर केलाय, अडथळा दूर केलाय गोलंदाज अजित दाकीनं. अजितचं हे दुसरं षटक सुरू झालंय आणि पहिल्याच बॉलवर, दुसऱ्या बॉलवर त्याने विकेट मिळवली आहे. धावसंख्या 1/20. समीकरण 22 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष, हे द्वंद्व रंगलंय नांदकर आणि अंजूर या दोन संघादरम्यान. 59 धावांचं टार्गेट आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 58 धावांपर्यंत मजल मारली 6 षटकांमध्ये. गावदेवी अंजूर संघानं नाणेफेक हारल्यानंतर एक चांगली धावसंख्या त्यांच्या फलंदाजांनी जरूर उभी केली आहे. एक अशी धावसंख्या ज्या धावसंख्येवर ते खूप चांगला संघर्ष करू शकतात आणि तो संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजांसाठी देखील तेवढं सोपं समीकरण नाही आहे. त्यांना देखील घाम गाळावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे अक्षय थेटे. अक्षय थेटे देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि नांदकर संघासाठी नेहमीच अक्षयचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. अगदी भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील एक मोठं नाव पकडलं जातं अक्षय थेटेचं. मोरेश्वरने बाद होण्यापूर्वी 14 धावांचं योगदान दिलं. 3 चौकार त्यांनी ठोकले आपल्या इनिंग्समध्ये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, आल्या आल्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एक मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मात्र चेंडू खाली राहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर स्लाइटली फुलर लेन बॉल होता. चुकीच्या फटक्याची निवड. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षय थेटेनं. त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क त्याला बनवता आला नाही. खूप चांगली गोलंदाजी अजित दाकीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजितनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. प्रभावी मारा त्याचा पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या वरून. अप्रतिम फटका, बॉल निघून जातोय कव्हर सीमा रेषा पार. अफलातून चौकार. टॉस बॉल होता, त्याचा फायदा उचललाय अक्षय थेटेनं. चौकारानं स्वतःचा अकाउंट अक्षयने ओपन केलंय. संघाची धावसंख्या झाली आहे 1/24. आता समीकरण 20 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय शनेश्वर सुतार साहेब सांगोडे गावचे समाजसेवक यांचं शुभागमन झालंय. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. पद्मावती चषक 2022 मध्ये या पद्मावती चषकाचे पुरस्कर्ते आहेत पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डॉक्टर सुजित सिंग सर. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा होणं शक्य नव्हतं. त्यांचं फार मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे आणि त्यामुळेच हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपल्याला नांदकरच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये अनुभवायला मिळत आहे. खूप चांगलं क्रिकेट. आज प्रत्येक सामना हा रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. पहिला सामना तर 2 वेळा टाय झाला. टेमगरपाडा आणि चेंज द गेम वडवली बी या दोन संघादरम्यान. सुपर ओव्हर देखील टाय झाली होती, मात्र अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये वडवली बी संघानं बाजी मारली आणि अखेर त्यांनी फायनलमध्ये देखील धडक दिली आहे. पाहायचं आहे की त्यांच्यासमोर फायनलमध्ये कुठल्या संघाचं आव्हान असेल, अंजूर संघाचं की नांदकर संघाचं. 20 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता नांदकर संघाला जिंकण्याकरिता. एक खणखणीत चौकार आलाय अक्षय थेटेच्या बॅटमधून. या आधीच्या चेंडूवर तो बीट झाला होता अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात, मात्र पुढचा बॉल कमजोर मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. ऑफ साईडला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं कव्हरच्या दिशेनं आणि त्याचाच फायदा उचललाय. इनफिल्डच्या वरून बॉल काढला अक्षय थेटेनं.
फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. आता मात्र एक डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आला आहे. एक लॉंग ऑफ देखील आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि यस पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद, बिग विकेट. कदाचित अक्षयला वाटलं असेल की तो नाबाद आहे, मात्र तसं काही नाहीये. रिप्लेमध्ये देखील स्पष्ट दिसतंय की अगदी यष्ट्यांच्या मधोमध गवसला गेलाय अक्षय थेटे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा भोर्दंड त्याला भोगावा लागलाय. यष्ट्यांच्या रोखानं येणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि अगदी मिडल स्टंपच्या समोर पकडला गेलाय अक्षय थेटे. सुरेख गोलंदाजी. चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक केलंय गोलंदाज अजित डाकीनं. अजितला मिळणारं हे दुसरं यश आणि सामना आता मात्र फारच रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. धावसंख्या 2 बाद 24. अक्षयनं बाद होण्यापूर्वी फक्त 4 धावांचं योगदान दिलं. 19 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. अतिशय जबरदस्त क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आजचा अंतिम दिवस आहे. ही सेमीफायनलची लढत आहे आणि सेमीफायनलचा सामना अगदी दोलायमान स्थितीत आहे. 19 चेंडू आणि 35 धावा. नवीन फलंदाज संकेत दळवी आलाय. 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. मयूर दळवी अजूनही खेळपट्टीवर आहे, मात्र मयूरला जास्त स्ट्राईक मिळत नाहीये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत त्याने फक्त 4 चेंडूंचा सामना केलाय. 6 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. फार मोठी जबाबदारी या दोन्ही दळवी बंधूंवर असणार आहे. दोन्ही बंधू खेळपट्टीवर आहेत. ओलवा टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय शॉर्ट कव्हर्समध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. काय अफलातून मारा केलाय अजित डाकीनं आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र झाली आहे 2 बाद 25. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांनंतर 25 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 11.33च्या सरासरीनं आता मात्र धावा विजयासाठी जोडाव्या लागतील नांदकर टीमच्या फलंदाजांना. 18 चेंडू आणि 34 धावा. वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची. तर खेळाडू पाणी पितायत मैदानामध्ये. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर श्री पंडित नाईक साहेब आपल्या व्यासपीठावर आहेत. अंधुरगावचे समाजसेवक. तर पंडित नाईक साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्या व्यासपीठावर आदरणीय पंडित नाईक साहेब समाजसेवक अंजूरगाव, त्यांचा या व्यासपीठावर सन्मान केला जातोय. त्यानंतर माननीय श्री राजकुमार नाईक साहेब देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ते देखील या स्पर्धेची आणि या मंचाची शोभा वाढवत आहेत. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सन्माननीय राजकुमार नाईक साहेब यांचा सन्मान आपण
करीत आहोत. त्यानंतर सन्माननीय रणजित नाईक साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. कुणालचा हा बॉल स्विंग अँड मिस. ऑन साईडला एक मोठा षटकार ठोकण्याचा प्रयत्न फलंदाज संकेतच्या माध्यमातून, मात्र चेंडूच्या मेरिटवर खेळणं फार गरजेचं आहे. सन्माननीय शनीश्वर सुतार साहेब समाजसेवक सांगोडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या पद्मावती चषकाच्या माध्यमातून केला जात आहे. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. कुणाल मात्रेचं देखील हे दुसरं षटक आहे. फुलटॉस बॉल, यावेळेस सुपर्ब शॉट. बॉल फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार. आवश्यकता आहे 16 चेंडू शिल्लक. दिस इज बिग मॅच. इट्स अ सेमीफायनल ऑफ पद्मावती ट्रॉफी 2022. एक दिलखेचक स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे ऋतिकजी कोट आणि गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून, आणि तेवढेच चांगले दर्जेदार सामने देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, यावेळेस एक चांगला बॉल होता खोलवर टप्प्याचा, त्याला हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय. कव्हर्समध्ये थोडीशी मिसफील्ड झाली आहे, मात्र लगेच रिकव्हरी करत असताना अजित डाकी एकच धाव घेण्याची संधी मिळते संकेतला. संकेत पोहोचलाय 8 या आकड्यावर, आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 32 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. भरपूर विकेट्स सुरक्षित आहेत, त्यामुळेच फलंदाज मोठमोठे फटके खेळू शकतात, परंतु तरी देखील प्रेशर तर असणारच आहे. मॅच फार मोठी आहे. कुणालचा पुढचा बॉल, यावेळेस एक चांगला फटका बॅटच्या मधोमध घेऊन बॉल ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. नेत्र दीपक चौकार. अतिशय दमदार फलंदाजी पाहायला मिळते. कमजोर चेंडू टाकले जात आहेत. 2 कमजोर चेंडू टाकलेत कुणाल मात्रेनं. एक फुलटॉस आणि त्यानंतर हा हाफवाली बॉल आपण पाहिलाय, त्याचा फायदा उचललाय. वाईड हाफवाली होती, भरपूर विट देखील प्रोव्हाइड केली होती, त्याचा फायदा उचललाय फलंदाज मयूरनं. खणखणीत चौकार एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 वर. विजयासाठी 14 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता गावदेवी नांदकर संघाला. 14 चेंडू 23 धावा. चला, जास्त वेळ दौडू नका प्लीज. अंजूर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, भरपूर वेळ खर्च केला जातोय, वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. एक महागडं षटक आतापर्यंत कुणालचं. 4 चेंडू टाकलेत या षटकामध्ये. 11 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. अजित दाकीनं खूप चांगली गोलंदाजी केली, दोन्ही षटकांमध्ये चांगला मारा केला. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं खऱ्या अर्थानं. 6 धावा देत 2 गडी बाद केले, म्हणजेच 2 षटकांमध्ये 16 धावा देऊन त्यांनी 2 गडी बाद केले. मात्र कुणालचा स्पेल थोडासा खर्चिक आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावर नांदकर संघ 59 धावांचा पाठलाग करत आहे. उर्वरित 14 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह. यावेळेस बॉल पाठवलाय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. अफलातून स्क्वेअर ड्राईव्ह. 4 धावा. फलंदाज मयूरकडे भरपूर ताकद आहे, मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि नजाकत असलेले फटके तो दाखवतोय. शक्तीपेक्षा युक्तीनं फलंदाजी केली जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आला होता आणि त्यामुळेच त्याने बॅटचं तोंड थोडंसं उघडत असताना बॉल ड्राईव्ह केला होता. स्वीपर कव्हरच्या दिशेनं बॉल पाठवला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय मयूर दळवीच्या बॅटमधून. मयूरची धावसंख्या झाली आहे 14, संघाची धावसंख्या झाली आहे 40 धावा.
आणि विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. हे व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल, अगदी पाहुण्यांनी बहरून गेलेलं आहे, फुलून गेलेलं आहे. पद्मावती चषक 2022 मध्ये सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. कुणाल मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस उसळता बॉल, दिशा दाखवायची होती. थर्डमॅनला रॅम्प शॉटचा प्रयत्न झाला, मात्र बॉल बॅट्समनला बीट करून निघून गेला. अतिशय खतरनाक बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये देखील आला होता. शरीराचा वेध घेणारा खरं तर हा बॉल होता. एक चांगला बॉल आणि चांगल्या बॉलनं या षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 2 बाद 40. उर्वरित 2 षटकांमध्ये 19 धावांची आवश्यकता. अंजुर टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको फील्ड तुरंत सजाना है प्लीज, समय बर्बाद नहीं करना है. अलंकार नया ओवर लेकर तैयार होते हुए, और अलंकार भी एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, एक अनुभवी खिलाड़ी है. कल अलंकार ने भी अच्छी गेंदबाजी की थी. 12 गेंदों में 19 रनों की आवश्यकता है. दरम्यान व्यासपीठावर एक सन्मान आपण घेऊया. माननीय श्री एकनाथ नाईक साहेब, अंजूरगावचे समाजसेवक तेजस नाईक साहेबांचे पिताश्री व्यासपीठावर आहेत. आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आदरणीय एकनाथ नाईक साहेब, जे तेजस नाईक साहेबांचे वडील आहेत, अंजूरगावचे ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक, त्यांचा व्यासपीठावर पद्मावती चषकाच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. ऋतिकजी कोट यांच्या शुभ हस्ते. ऋतिक कोट यांचे ते आजोबा देखील आहेत. येस, थैंक यू सो मच. खूप मोलाची साथ तुम्ही देखील देत आहात या स्पर्धेला. चलते हैं फिर से मैच की तरफ. मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है. 12 गेंदों में 19 रनों की दरकार है नानकर टीम को फाइनल में पहुंचने के लिए. ज़बरदस्त जद्दोजहद चल रही है गेंद और बल्ले के बीच में. बहुत अच्छा घमासान देखने को मिल रहा है. परिस्थितियां लाजवाब है यहाँ पर नानकर के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर. क्रिकेट के लिए बिल्कुल अनुकूल मौसम है. अच्छी धूप इस समय खिली हुई है. मैदान में हवाएं बह रही है पश्चिम से लेकर पूरब की दिशा में, यानी कि दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए ऑफ साइड से ऑन साइड की तरफ हवाएं बह रही है. उसका फ़ायदा बल्लेबाज उठा सकते हैं. अलंकार के हाथ में गेंद, ओवर की पहली गेंद, बेहतरीन यॉर्कर. अपील हो रही है लेकिन बल्ला लगा है. बल्ला लगा है. अंपायर ने तुरंत बता दिया कि बल्ले से गेंद टकराई है, और इससे पहले कि लेग स्लिप में गेंद को फील्ड किया जाता. 1 रन पूरा. बहुत बढ़िया गेंद थी, हवा में तैरती हुई अंदर की तरफ आई थी. स्विंगिंग यॉर्कर. ओहो, यदि बल्ला समय पर, सही समय पर नीचे नहीं आता तो निश्चित रूप से काम तमाम हो सकता था संकेत दळवी का. दोनों भाइयों के बीच में एक अच्छी पार्टनरशिप बनती हुई. रन संख्या 41 पर पहुंच चुकी है, और इसी तरह की बॉलिंग की आवश्यकता है इस समय. पार्टनरशिप को तोड़ने का प्रयास करना होगा सही मायनों में देखा जाए तो. अंजुर टीम को यदि इस मैच को जीतना है तो अब 11 गेंदों में 18 रन चाहिए. गति में परिवर्तन. एक और अच्छी गेंद, इस बार स्टीयर किया है शॉट थर्डमैन की तरफ. इससे पहले कि फील्ड किया जाता. एक और सिंगल. बढ़िया गेंदबाजी. तरह तरह की गेंदें करने के लिए जाने और पहचाने जाते हैं गेंदबाज अलंकार. इस बीच सौभाग्यवती अपर्णा तेजस नाइक मैडम का भी शुभागमन हुआ है. यहाँ पर आपका हार्दिक स्वागत है. पद्मावती ट्रॉफी 2022 में. पद्मावती ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय पद्मावती बिल्डर्स एंड डेवलपर्स. 42 पर 2 इस समय नानकर. 10 गेंदे 17 रनों की जरूरत. लॉफ्ट करने का प्रयास था, फिर से बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए हैं, और इससे पहले कि गेंदबाज फॉलो थ्रू में आगे बढ़कर गेंद को उठाते. एक और सिंगल. कश्मकश बढ़ती जा रही है खेल में. दिलों की धड़कनें तेज होती जा रही है. फुल लेंथ गेंद थी और बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, फिर पैर पर भी टकराई थी. हालांकि सिंगल जरूर मिला है, लेकिन अच्छी गेंदबाजी अलंकार द्वारा. दबाव बना रहे हैं दोनों भी बल्लेबाजों पर. अब स्कोर 43, 43 रन 2 विकेटों के नुकसान पर. 9 गेंदे शेष है, 16 रनों की जरूरत. मयूर के पास स्ट्राइक. फुल टॉस. इस बार गेंद को भेज दिया है डीप स्क्वायर लेग के ऊपर से. जन्नाटेदार सिक्सर. सिक्सर की मदद से नानकर टीम का स्कोर उछलता हुआ. 49 रन 2 विकेटों के नुकसान पर. और अब बची हुई 8 गेंदों में
केवल 10 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए और फाइनल में पहुंचने के लिए गांव देवी स्पोर्ट्स नानकर टीम को। नानकर टीम की स्थिति अब कहीं ना कहीं मजबूत नज़र आ रही है, लेकिन सामने वो टीम है जो कभी भी मैच आसानी के साथ छोड़ती नहीं है, कभी भी घुटने टेकती नहीं है। ये टीम है गांव देवी अंजुर, जिन्हें हार नहीं मंजूर। प्रयास पूरा हो रहा है, हालांकि सोच अच्छी थी, गति में परिवर्तन करने का प्रयास था, लेकिन नियंत्रण देखने को नहीं मिला। अलंकार द्वारा फुल टॉस बनी गेंद और फुल टॉस का फुल टोल लिया है बैट्समैन मयूर ने। मयूर एक जिम्मेदाराना पारी खेलते हुए अपने टीम के लिए मात्र 9 गेंदों का सामना किया है, 21 पर पहुंच चुके हैं और मयूर के बल्ले से निकलने वाला ये पहला सिक्सर। संकेत दड़वी ने भी अच्छी बैटिंग की है, 6 गेंदों में 10 रनों पर बैटिंग कर रहे हैं। 8 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। काफी दूर गेंद को भेज दिया था और उस वजह से खेल रुका हुआ है। मैच बॉल को लाने के लिए कई वॉलंटियर्स वहां पर चले गए हैं और मैच बॉल आ गई है, मैच बॉल मैदान में आ गई है। 8 गेंदें और 10 रन। तीसरे ओवर में 2 विकेट गिरे थे। अजीत दाकी ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं कुणाल मात्रे का ओवर थोड़ा महंगा रहा। 15 रन खर्च किए थे उन्होंने और इस ओवर में हालांकि शुरुआत बहुत अच्छी रही है अलंकार की। पहली 3 गेंदों पर 3 सिंगल्स दिए थे, लेकिन चौथी गेंद कमजोर रही, उसका पूरा फायदा उठाया है मयूर दड़वी ने। तगड़े बल्लेबाज है और तगड़े शॉट लगाते हैं। अलंकार के ऊपर अब थोड़ा सा दबाव, अलंकार को वापसी करनी होगी और विकेट चटकाएंगे तो ज्यादा लाभदायी हो सकता है अंजुर टीम के लिए। अभी भी कहा नहीं जा सकता है कि कौन सी टीम जीतेगी, लेकिन नानकर टीम की स्थिति थोड़ी मजबूत है। यॉर्कर की कोशिश इस बार निकाल दिया है, ग्लांस कर दिया है, गैप में खेला हुआ स्ट्रोक, गेंद जा रही है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस चौके के साथ ही 50 नानकर टीम के स्कोर है 53 रन। यॉर्कर लेन गेंद थी, रिस्की स्ट्रोक भी था, लेकिन बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेला है। कलाइयों का अच्छा उपयोग किया। बैकवर्ड स्क्वायर लेग और फाइन लेग के खिलाड़ी सर्कल के अंदर थे, दोनों के बीच में से गेंद को निकाला और चौका हासिल किया। शानदार बैटिंग करते हुए मयूर दड़वी, दबाव की स्थिति में बहुत ही बेहतरीन उम्दा प्रदर्शन। बहुत बढ़िया लेग ग्लांस। अब केवल 6 रनों की आवश्यकता है बची हुई 7 गेंदों में नानकर टीम को यह सेमीफाइनल मुकाबला जीतने के लिए। और इसी बीच शुभागमन हो रहा है माननीय श्री अभिजीत सुजीत सिंह साहब का। आपका हार्दिक हार्दिक स्वागत। वाइट का इशारा, स्कोर में बढ़ोतरी। फिर से यॉर्कर का प्रयास, लेकिन लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज अलंकार। रन संख्या आगे बढ़ती हुई 54 रन 2 विकेटों के नुकसान पर। 7 गेंदें शेष है, नानकर टीम को केवल 5 रन चाहिए। डॉक्टर सुजीत सिंह के सपूत और पद्मावती बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रोप्राइटर सम्माननीय अभिजीत सिंह साहब का यहाँ पर शुभागमन होता हुआ। पद्मावती चषक 2022 में आपका हार्दिक स्वागत। बहुत अच्छी गेंद थी ये, बहुत खतरनाक ढंग से गेंद नीचे रहती हुई अंदर की तरफ आ गई थी और बैट्समैन को पूरी तरह से छकाया, लेकिन किस्मत अच्छी मयूर की कि गेंद स्टंप्स की तरफ नहीं थी, ऑफ स्टंप की थोड़ी बाहर रही। बीट हुए बैट्समैन और इसके साथ ही 5 ओवर्स का खेल समाप्त होता हुआ 59 रनों का पीछा कर रही है नानकर टीम। स्कोर हुआ है 54 रन 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में 5 रनों की आवश्यकता। भाऊ नाव गाजे रवी भाऊ तळवली अर्जोली ग्रामपंचायतीच्या त्यांना आपण सन्मानित करूया। मी सौ अर्पणा नाईक मॅडम यांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते सौ निशाताई पाटील मॅडम यांना सन्मानित करायचं आहे। त्या देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी ॲक्वागार्ड देण्यात आलेला आहे। ॲक्वागार्ड त्यांनी पुरस्कृत केलेला आहे। फार मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आहे।
तर आपण पाहू शकाल सौ निशाताई आनंद पाटील मॅडम विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत तळवली अर्जोली यांना सन्मानित केलं जात आहे. सौ अर्पणा तेजस नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते. आणि ज्यांची आम्ही वाट पाहत होतो त्यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मिस्टर अभिजित सिंग साहेब, पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर डॉक्टर सुजित सिंग साहेबांचे सुपुत्र, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मिस्टर अभिजीत सिंह साहब का शुभागमन होता हुआ मंच पर और पद्मावती बिल्डर्स एंड डेवलपर्स का बहुत बड़ा योगदान इस टूर्नामेंट के लिए. पद्मावती ट्रॉफी 2022 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत. यंग एंड हैंडसम पर्सनालिटी मिस्टर अभिजीत सिंह. मैच में अभी भी काफ़ी रोचकता बरकरार है. सेमीफाइनल मुकाबला है नानकर और अंजूर के बीच में. अंजूर टीम ने पहले बैटिंग करते हुए 58 रन बनाए थे 6 ओवर्स में और उसका पीछा करते हुए 5 ओवर में 54 रन बना चुकी है नानकर टीम 2 विकेटों के नुकसान पर. अब आखिरी ओवर में 5 रनों की आवश्यकता है नानकर टीम को फाइनल में पहुंचने के लिए. आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए गेंदबाज संकेत मनेरा. स्ट्राइक पर है संकेत दलवी. संकेत के सामने संकेत, गेंद हवा में, फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं. गेंद जा रही है डीप बैकवर्ड्स पर, लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. कमजोर और डीली गेंद थी, हालांकि स्ट्रोक भी उतना अच्छा जमा नहीं पाए थे, मिस टाइम कर बैठे थे. रिव्यू लिया गया है बीमर के लिए वहां पर नानकर टीम के बल्लेबाजों द्वारा. चौका तो हासिल किया है और यदि ये गेंद बीमर होती है तो फिर मैच यहीं पर समाप्त हो जाएगा और यदि फेयर डिलीवरी है तो 1 रन और बाकी रह जाएगा. काफी देर गेंद हवा में रही थी. तीसरे अंपायर की मदद ली गई है. देखना है कि थर्ड अंपायर का निर्णय क्या है. देखिए, मैच कोई भी क्यों ना जीते, अंदर कोई नहीं जाएगा. दर्शकों से रिक्वेस्ट है, फेयर डिलीवरी. तीसरे अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी. स्कोर्स बराबर हो चुके हैं इस चौके की सहायता से. स्कोर 58 रन 2 विकेटों के नुकसान पर. 5 गेंदें बची है और केवल 1 रन की आवश्यकता. जीत के बिल्कुल दहलीज पर पहुंच चुकी है गांव देवी नानकर टीम. और क्या गजब की पार्टनरशिप इन दो भाइयों के बीच में, मयूर दलवी और संकेत दलवी. 2 विकेट जब गिरे थे तो कहीं ना कहीं टीम दबाव में नजर आ रही थी, लेकिन दबाव में से ना सिर्फ बाहर निकाला टीम को बल्कि काउंटर अटैक भी किया गया. दोनों भी बल्लेबाजों ने शानदार शॉट्स खेले हैं. अब नजदीकी खिलाड़ी बढ़ गए हैं. फोर्स किया, बैक टू द बॉलर, रन नहीं लिया गया है. अच्छा एफर्ट वहां पर गेंदबाज संकेत का. उनके हाथ से लगी थी गेंद, काफी तेज स्ट्रोक खेला गया था. बैकफुट पर जाकर फोर्स किया था गेंद को, लेकिन कोई रन नहीं मिला. अब 4 गेंदें और 1 रन. शॉर्ट मिड विकेट, बल्कि सिली मिड विकेट की तरफ वो खिलाड़ी है. एक शॉर्ट कवर में भी खिलाड़ी मौजूद है. इस बार गेंद हवा में पुल कर दिया है, गैप में 4 रन और इसके साथ ही नानकर टीम फाइनल में. पद्मावती ट्रॉफी 2022 के फाइनल में पहुंचती हुई गांव देवी स्पोर्ट्स नानकर. हार्दिक हार्दिक अभिनंदन नानकर टीम एंड हार्ड लक, टफ लक गांव देवी स्पोर्ट्स अंजूर. रवी भाऊ नावगा नानकर और चेंज द गेम वडवली बी के बीच में ये 2 टीमें फाइनल में पहुंच चुकी है. कुल मिलाकर 40 टीमें इस टूर्नामेंट में खेली है, उसमें से 38 टीमें अब टूर्नामेंट से बाहर हो गई है और बची है 2 टीमें जिनके बीच में थोड़ी देर में महा मुकाबला खेला जाएगा. सेमीफाइनल मुकाबला 8 विकेटों से जीत लिया है नानकर टीम ने, 3 गेंदें शेष रहते हुए. 59 का टारगेट था, 62 रन बनाए 2 विकेटों के नुकसान पर 5.3 ओवर्स में. और शानदार बल्लेबाजी रही मयूर दलवी और उनके छोटे भाई संकेत दलवी की. मयूर ने 21 रन बनाए, नाबाद रहे, और संकेत ने नाबाद 18 रनों की पारी खेली. बल्कि मयूर ने 25 रन बनाए.
सेमीफायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मयूर दळवी. मयूर सलामीला आला होता आणि शेवटपर्यंत त्याने किल्ला फक्त लढवलाच नाही तर त्यांनी तो किल्ला सर देखील केलेला आहे. सामना जिंकलाय. अतिशय जबरदस्त फलंदाजी मयूर दळवीच्या माध्यमातून. अंडर प्रेशर खूप चांगले फटके मयूरच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन गेलाय मयूर दळवी. मिस्टर अभिजित सिंग यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराची ट्रॉफी द्यायची आहे. अभिजीत सिंह साहब से रिक्वेस्ट है आपके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देनी है मैन ऑफ द मैच खिलाड़ी को. पद्मावती ट्रॉफी 2022 स्पॉन्सर्ड बाय पद्मावती बिल्डर्स एंड डेवलपर्स और पद्मावती बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रोप्राइटर डॉक्टर सुजीत सिंह के सपूत हमारे बीच में मौजूद है मिस्टर अभिजीत सिंह. उनके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जा रही है. त्यानंतर सन्माननीय पंडित नाईक साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मेडल द्यायचं आहे. भरघोस पारितोषिक या पद्मावती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सामनावीर खेळाडूसाठी.